हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज 10वीच्या मुलांसाठी नाही बरं का हा व्हिडिओ। हा आहे आज पालकांसाठी, ज्यांची मुलं लहान आहेत त्या पालकांसाठी मी आज व्हिडिओ केलेला आहे। ज्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, ज्यांचं हँडरायटिंग व्यवस्थित नसतं, अशा विद्यार्थ्यांसाठी मी हा आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे। माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आजकाल म्हणजे पालकांना सामोरं जावं लागतं ते कशासाठी, तर लहान मुलांची हँडरायटिंग काहीही समजत नाही, मुलं काय लिहितायत ते सुद्धा समजत नाही। तर अशा मुलांसाठी मी तुम्हाला एक व्यायाम सांगणार आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, ज्यांच्या घरात लहान मुलं असतात ना, त्यांच्या घरात स्माइलीचे बॉल्स असतात। नसतील स्माइलीचे बॉल तरी चालेल, पण आपल्या घरामध्ये हँकरचिप प्रत्येकाच्या घरामध्ये आवश्यक असतोच। आपल्याला काय करायचं आहे की ह्या हँकरचिपचा गोल गोळा छान तयार करायचा, तो रोज मुलांच्या हातात द्यायचा आहे आणि कंटिन्युअसली 10 मिनटं या रुमालाला किंवा त्या बॉलला आपल्याला मुलांना दाबायला लावायचं आहे, ज्या हाताने मुलं लिहितात। कारण काही काही मुलं जी असतात ती उजव्या हाताने लिहितात आणि काही काही डाव्या हाताने लिहितात, म्हणून कंटिन्युअसली आपल्याला रुमाल किंवा बॉल 10 मिनटं जोरजोरात तो प्रेस करायचा आहे, होल्ड करायचा आहे, सोडायचा आहे, पुन्हा होल्ड करायचा आहे, पुन्हा सोडायचा आहे। असं आपल्याला कमीत कमी त्यांना 10 मिनटं, नसेल 10 मिनटं तर 50 वेळा दिवसातून करायला लावायचं। याच्याने होईल काय की मुलांची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाढणार आहे, मसल्स जे वीक असतात ते स्ट्रॉंग होतील आणि त्यांना हँडरायटिंग व्यवस्थित येण्यासाठी त्यांना ती मदत होईल। सेकंड थिंग इज दॅट की मुलांचं आजकाल सगळं लक्ष गेलेलं आहे ते मोबाईल फोनवर। त्याच्यामुळे अभ्यासातला जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप लूज किंवा वीक झालेलं आहे। तर असं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी मी तुम्हाला इथे फक्त 2 रेमेडीज सांगणार आहे। त्या म्हणजे छान तुपाचा, साजूक तुपाचा आपल्या घरात रोज निरांजन लागते, तर ही निरांजन लावायची आणि मुलांना कमीत कमी 5 मिनटं ह्या निरांजनकडे आपल्याला पाहायला लावायचं। त्याच्यामध्ये काय होतं की दिवा आपण घरात का लावतो, दिवा हा एक पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन येत असतो। हे जे वाइब्स असतात हे मुलांच्या याच्यामध्ये जातात, म्हणजे मेंदूमध्ये जातात, त्यांना ते चालना देतात आणि त्यांना ते स्टॉप होण्यासाठी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी हे वर्क करत असतात। त्याच्यानंतर नाही त्यांना त्याच्यात इंटरेस्ट, तर सेकंड थिंग आपल्याला करायची आहे की छान असा स्क्वेअर बॉक्स घरात करायचा, पेनाने म्हणा, पेनाने नाही पण खडूने तुम्ही एखादी छान स्क्वेअर आखायचा, मुलांच्या हातात छान फुटबॉल द्यायचा आणि त्यांना म्हणायचं की ह्या स्क्वेअरमध्येच आपल्याला हा बॉल टॅप करून होल्ड करायचा आहे, परत टॅप करायचा आहे। असं कमीत कमी त्यांना 10 ते 15 मिनटं हे खेळणं पण होईल आणि ॲक्टिव्हिटी पण होईल, जेणेकरून होईल काय की मुलं टॅप करतील एका जागी, त्यांचं कमीत कमी 10 मिनटं लक्ष राहणार आहे आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, जे वीक कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यासाठी त्यांना मदत होणार आहे। आणि बरं का, त्यांना ना एक बुक द्यायची, एक बुक अशी द्यायची आहे की त्यांना सांगायचं की डाव्या हाताने फक्त आपल्याला त्याच्यावर एखादी पॅसेज असेल, लिहिता येत असेल मुलांना तर त्या, नाही तर फक्त स्क्रिबल केलं तरी चालेल। डावा जो हात असतो हा डाव्या हाताने आपण जेव्हा स्क्रिबलिंग करतो किंवा त्याला मोटिवेट करतो ना, त्या टायमाला आपला ब्रेनही ॲक्टिवेट होत असतो आणि अशी मुलं जी आहेत त्यांच्या मेंदूला चालना मिळून ही मुलं हुशार होतात। म्हणून ह्या रेमेडीज पालकांनी आवश्यक करा आणि नक्कीच करून बघा आणि तुम्हाला खरं आवडले असेल तर मला कमेंट करा। थँक्यू।